पत्रलेख. प्रिय छत्रपती शिवाजी महाराज. एक पत्र 21व्या शतकातून. प्रिय छत्रपती शिवाजी महाराज. स न वि वि. पत्र लिहिण्यास कारण की राजे, तुम्ही रोज आमच्यासोबत असतात, आठवणीत असतात, पण आज मात्र पत्र लिहावंसं वाटलं. शाळेत असताना इतिहास हा माझा अतिशय आवडता विषय होता. इतिहासाच्या तासाला शिक्षक वर्गात आले की काही विषय मनावर ओझं वाटायचे, पण इतिहासाचं पुस्तक उघडलं की मात्र एक वेगळीच उत्सुकता जागी व्हायची. आणि त्या इतिहासाच्या पुस्तकात एक नाव वारंवार भेटायचं, छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळी तुमची ओळख एवढीच होती. अफजलखानाचा वध, स्वराज्याची स्थापना, रायगड, सिंहगड, मावळे, हिंदवी स्वराज्य. इतिहासाच्या परीक्षेत तुमच्यावर प्रश्न यायचे आणि आम्ही गुण मिळवायचो. पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना वाटतं, त्या इतिहासाच्या पुस्तकातले शिवाजी महाराज आणि आयुष्याने उलगडत नेलेले शिवाजी महाराज यात खूप मोठा फरक आहे. कारण शाळेत असताना तुम्ही धडा होता, आज तुम्ही विचार झाला आहात. तेव्हा तुम्ही पुस्तकात भेटायचा, आज तुम्ही प्रत्येक संकटात भेटतात. तेव्हा तुमच्या लढाया पाठ करायचो, आज तुमच्या जगण्यामागची शक्ती समजून घ्यावीशी वाटते. इतिहासाच्या पुस्तकांमधून भेटलेले तुम्ही नंतर कादंबऱ्यांमधून, पोवाड्यांमधून, सिनेमांमधून, मालिकांमधून आणि असंख्य कथांमधून पुन्हा पुन्हा भेटत राहिलात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही नव्याने उलगडत गेलात. जसं जसं वय वाढत गेलं तसे तसे तुमच्याबद्दलचे प्रश्नही वाढत गेले. कारण इतिहासाने तुमच्या लढाया सांगितल्या, पण माझं मन मात्र नेहमी त्या लढायांच्या पलीकडच्या शिवाजी महाराजांना शोधत राहिलं. आज इतकी वर्ष उलटून गेली आहेत, तरीही शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं की प्रत्येक मराठी मनात एक वेगळीच भावना जागी होते. ती भावना शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. कारण हा केवळ इतिहासाचा विषय नाही, हा आमच्या अस्मितेचा विषय आहे, हा आमच्या स्वाभिमानाचा विषय आहे, हा आमच्या अस्तित्वाचा विषय आहे. म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेला मराठी माणूस आजही तुमचं नाव तेवढ्याच अभिमानाने घेतो. 350 वर्षाहून अधिक काळ लोटला, पण तुमचं अस्तित्व दिवसेंदिवस अधिक जिवंत होत चाललं आहे. हे एखाद्या राजासाठी नव्हे, तर एका युगपुरुषासाठीच शक्य असतं. आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही त्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलो, जिथे तुम्ही स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. महाराज, खरं सांगायचं तर आज मला तुमच्या युद्धांपेक्षा तुमच्या दिवसाबद्दल जास्त उत्सुकता वाटते. मला नेहमी एक गोष्ट प्रचंड उत्सुकतेची वाटते. तुमची दिनचर्या कशी असेल? पहाटे तुम्ही किती वाजता उठत असाल? तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल? सह्याद्रीच्या थंड वाऱ्यात उभं राहून सूर्योदय पाहताना तुमच्या मनात काय विचार येत असतील बरं? तुमचा व्यायाम कसा असेल? घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपत्ता, युद्धकौशल्य या सगळ्यासाठी तुम्ही किती वेळ देत असाल? तुमच्यातली ती अफाट ऊर्जा, ती अविश्वसनीय शिस्त, ती सातत्यपूर्ण कृती, हे सगळं कुठून येत असेल? कारण आज आम्हाला सकाळी वेळेवर उठणंही कधीकधी अवघड जातं आणि तुम्ही एका स्वराज्याचं स्वप्न घेऊन जग जिंकायला निघाला होता. महाराज, महादेवासमोर बसून तुम्ही काय बोलत असाल बरं? हर हर महादेव हा फक्त रणघोष होता की तो एका भक्ताचा श्वास होता? कारण आजही मी जेव्हा महादेवाच्या मंदिरात जाते तेव्हा महादेवासोबत तुमचंही अस्तित्व तिथे जाणवतं. महादेवाच्या मूर्तीसमोर उभं राहिलं की तुम्ही कुठेतरी बाजूलाच उभे आहात असं वाटतं. आणि जेव्हा एखाद्या देवीच्या मंदिरात जगदंब जगदंब हा शब्द कानावर पडतो, तेव्हा तुळजाभवानीच्या चरणाशी नतमस्तक झालेले तुम्ही डोळ्यासमोर उभे राहता. तुम्ही देवीकडे विजय मागत असाल की योग्य मार्ग मागत असाल? तुम्ही संकट दूर करण्याची विनंती करत असाल की संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मागत असाल? महाराज, तुमच्या आयुष्यात अध्यात्म आणि व्यवहार यांचा अतिशय सुंदर संगम दिसतो. एका बाजूला तुम्ही अत्यंत संवेदनशील आहात. आई जिजाऊंबद्दलचा आदर, मावळ्यांबद्दलचं प्रेम, प्रजेबद्दलची काळजी, स्त्रियांच्या सन्मानाबद्दलची भूमिका, हे सगळं एका कोमल मनाच्या माणसाची ओळख करून देतं. आणि दुसऱ्या बाजूला दुश्मनांशी 2 हात करताना तुम्ही अत्यंत व्यावहारिक, धाडसी आणि युक्तीने वागणारे राजा होता. म्हणूनच मला नेहमी प्रश्न पडतो, तुमच्यातली संवेदनशीलता आणि तुमच्यातली युद्धनीती यांची सांगड तुम्ही कशी घातली असेल? हृदयात करुणा, डोक्यात रणनीती, हातात तलवार, ओठांवर महादेवाचा नाव,
भक्ती आणि शक्ती, श्रद्धा आणि व्यवहार, युक्ती आणि पराक्रम, या सगळ्यांचा इतका सुंदर समतोल तुम्ही कसा साधला असेल? महाराज, तुम्ही राजा होता, पण मला नेहमी वाटतं तुमच्यातला माणूस कसा असेल? जिजाऊंचा पुत्र म्हणून, शहाजी राजांचा मुलगा म्हणून, सईबाईंचा सहचर म्हणून, संभाजी राजांचे वडील म्हणून, मावळ्यांचा विश्वास म्हणून तुम्ही हे सगळं कसं सांभाळलं असेल? आज 21व्या शतकातल्या आम्हा सर्वांना ऑफिस, घर, नाती, नोकरी, व्यवसाय आणि स्वतःला सांभाळताना दम लागतो, आणि तुम्ही सह्याद्री, किल्ले, युद्ध, राजकारण, स्वराज्य, कुटुंब, गुरु, प्रजा, अध्यात्म हे सगळं एकाच वेळी सांभाळलं. हे कसं शक्य झालं असेल? महाराज, तुमचे किल्ले आजही उभे आहेत. रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड, तोरणा हे केवळ दगडमातीचे किल्ले नाहीत. ते तुमच्या विचारांचे जिवंत स्मारक आहेत. ते तुमच्या धैर्याचे साक्षीदार आहेत. ते तुमच्या स्वप्नांचे रक्षक आहेत. जेव्हा आम्ही त्या किल्ल्यांवर जातो, त्या तटबंदींवर उभे राहतो, त्या वाऱ्याला स्पर्श करतो, त्या दगडांना हात लावतो, त्या मातीला स्पर्श करतो, तेव्हा इतिहास वाचत नाही, तर इतिहास अनुभवत असतो. आणि त्या क्षणी असं वाटतं, महाराज, तुम्ही आजही इथेच आहात. आज 21व्या शतकात AI, इंटरनेट, तंत्रज्ञान, जग कितीही पुढे जाऊ दे, मशीन्स कितीही हुशार होऊ दे, माहिती कितीही उपलब्ध होऊ दे, पण तुमच्याकडून मिळणारी प्रेरणा, स्वराज्याची शिकवण, धैर्य, शिस्त, सातत्य, स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठ यांची जागा कोणतीही यंत्रणा कधीच घेऊ शकणार नाही. कारण काही गोष्टी तंत्रज्ञान देतं, पण काही गोष्टी फक्त व्यक्तिमत्व देतं, आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज, 21व्या शतकात आम्ही खूप काही मिळवलं. मोबाईल मिळाले, इंटरनेट मिळालं, सोयी सुविधा मिळाल्या, पण वाटतं कुठेतरी शिस्त हरवली आहे, सातत्य हरवलं आहे, संयम हरवला आहे, ध्येयावरचं लक्ष हरवलं आहे. तुमच्याकडे पाहिलं की जाणवतं, सामर्थ्य तलवारीत नव्हतं, सामर्थ्य मनात होतं. विजय सैन्यात नव्हता, विजय विचारात होता. तुम्ही आम्हाला शिकवून गेलात की माणूस परिस्थितीचा गुलाम नसतो, तो त्याच्या ध्येयाचा सैनिक असतो. आज 350 वर्षानंतरही तुम्ही जिवंत आहात. इतिहासाच्या पुस्तकात नाही, तर करोडो लाखो जगभर लोकांच्या मनात. कदाचित म्हणूनच तुम्ही आज समोर असता तर मी प्रश्न विचारतच राहिले असते आणि तुम्ही उत्तरं देत राहिला असता. कारण इतिहासाने तुमच्या पराक्रमाची ओळख करून दिली, पण आयुष्याने तुमच्या व्यक्तिमत्वाची भुरळ घातली. आजही मनापासून वाटतं, महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणं हे भाग्य असेल, तर त्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले हे त्या भाग्याचं सौंदर्य आहे. तुम्ही आज आमच्यात नाही, पण तुमचा विचार, तुमची प्रेरणा, तुमचं धैर्य, तुमचा स्वाभिमान, आणि कदाचित म्हणूनच तुम्ही इतिहासातील राजा नाही, तर प्रत्येक मराठी मनातील जिवंत ऊर्जा आहात. तुम्ही गेले नाहीत, तुम्ही आमच्यातच आहात. प्रत्येक किल्ल्यात, प्रत्येक पोवाड्यात, प्रत्येक मराठी मनात, प्रत्येक वेळी जेव्हा एखादा माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला शक्य करण्यासाठी उभा राहतो, तिथे तुम्ही असता. तुमच्या चरणी कृतज्ञ प्रणाम, साष्टांग दंडवत, प्रेमाची घट्ट मिठी. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. प्रणाली, शिवकमल आव्हाड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. महाराजांचं हे पत्र आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया पुढच्या लेखनास प्रेरणा देत असतो. धन्यवाद.